महाराष्ट्र आणि देशाच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट केलंय। बजेटमध्ये मुंबई मेट्रोसाठी 1255 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तर पुणे मेट्रोसाठी 699 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी ट्विट करत दिली आहे। तर मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4004 कोटींची तरतूद केल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलाय। विरोधकांच्या टीकेला फडणवीसांनी आपल्या ट्विटमधून उत्तर दिलं आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। मुंबई मेट्रो 1255.6 कोटी, पुणे मेट्रो 699.13 कोटी, MUTP 511.48 कोटी, MMR साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा 792.35 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे 4004.31 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 1094.58 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्प 683.51 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क 596.57 कोटी, नागनदी सुधार प्रकल्प 295.64 कोटी, मुळामुठा नदी संवर्धन 229.94 कोटी, ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प 186.44 कोटी। ही केवळ प्राथमिक माहिती, विविध मंत्रालयांची तरतूद तसंच रेल्वेची आकडेवारी सविस्तरपणे येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे।